बाहर से गर्दी बघू शकता तुम्ही, गर्दी खूप जास्त आहे। नमस्कार मित्रांनो, सौरभ ठाकूर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आज आहे भीमाशंकरमधला दुसरा दिवस। काल रात्री दर्शन घेऊन मस्त आराम केला, कारण की म्हणजे एवढं थकलेलो का व्हिडिओ शूट करायला जमला नाही। तर आता आम्ही चाललोय गुप्त भीमाशंकरचं। गुप्त भीमाशंकर या लोकेशनवर चाललो आता। तो लोकेशन बघतो आता कसं आहे ते आणि तुम्हाला दाखवतो। व्हिडिओ चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। साईडने मस्त धबधबा आहे छोटासा, आणि चप्पल नाही घातली त्याच्यामुळं दगड जामच रुपतात आले। चप्पल घेऊनच नाही आलो मेन म्हणजे। रूममधून निघताना ब्रश वगैरे केला आणि आता चाललो आहे धबधब्यावर। तिकडं गुप्त भीमाशंकरचे इकडं धबधबा आहे, त्या लोकेशनला चाललो आहे। तिथं मस्त आंघोळ करून घेतो, कारण की पप्पा बोलले का सकाळी तिकडे जाऊया। मग सगळीजण आम्ही आता तिकडे निघलो आहे जायला। आंघोळ करू मस्त फ्रेश होऊन, नंतर मग उतरायला सुरुवात करू। तर त्याच्या आधी थोडा नाश्ता करून घेऊ, नंतर मग उतरू। मध्ये एक धबधबा आहे छोटासा, तर पाणी पूर्ण आडून ठेवलं आहे त्याचं। पाणी पूर्ण आडून ठेवलं आहे। वातावरण मस्त आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही इथे जायला। रस्ता जबरदस्त है। मैन वर्सेस वाइल्ड, बेयर ग्रिल। कुठून तुम्ही? खोपट्याचेच आहेत का? कुठला मंदिर आहे? साक्षी गणेश, साक्षी विनायक गणपती तिथे दगड लावलं। हा, जेवढ्या वेळ कोण आलं ना, हा, तेवढ्या वेळेला दगड लावलं। 15 वेळेला साक्षी विनायक गणपतीचं मंदिर आहे मस्त। लावलं, प्रत्येकाची अशी आठवण म्हणून ठेवलेलं आहे। किती दगड लावलेले आहेत। आम्ही आता पोचलोय गुप्त भीमाशंकरच्या लोकेशनला पोचलोय। तो लोकेशन म्हणजे इथून मी तुम्हाला दाखवतो, एकदमच भारी व्ह्यू आहे त्याचा।
धबधब्याजवळ जस्ट आंघोळ केली आणि आता आम्ही चाललो रूमवरून फ्रेश होऊन डायरेक्ट आम्ही नाश्ता करून डायरेक्ट ट्रेकला सुरुवात करणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहशील. वरती चढायला इथून शॉर्टकट आहे धबधब्याजवळून. तर इथून रस्ता कमी आहे वाटतं असं काहीतरी बोलतात. बघूया. इथून 5 मिनिटात आहे. खाली उतरलं का समोरच आहे. गिंबल. जय भोलेनाथ. सौरभ ठाकूर. महादेव. पप्पा काय घेतात? काय घेता? काटकोंबडी. चैतू तुला भेटलं की नाही? उरणचे मित्र भेटलेत आम्हाला. हार्दिक बाय. चलो. पुष्पेंदर स्वतः. अरे काल आलतो. चाललो होतो. तिकडे गेलतो रे. गुप्त भीमाशंकरला गेलतो. चल चल. रेडी झालो आता इथून लंगरला जायचं आहे. तिथून थोडासा नाश्ता करून डायरेक्ट मग खाली उतरायची ट्रेक चालू करू आपण. आज सोमवार आहे तर गर्दी जास्त आहे. गर्दी बघू शकतो. पूर्ण लाईन गेलेलं आहे खालपर्यंत. पेढे घ्यायला थांबलोय. पवार पेढेवाले जवळ. आणि साखर कमी राहते. जो रेग्युलर वाला आहे सगळीकडे सेम टेस्ट असते. 100 रुपये. याच्यात काय फरक आहे? साखर कमी एकदम. हां साखर कमी दूध जास्त आहे. अच्छा. आणि व्हाईट याच्यामध्ये? व्हाईट फक्त मलाई. फक्त मलाई. सोनारकर कधी घेता हो पप्पन? नाश्ता करून घेतो आता. मस्त टेस्ट आहे. नंबर जेवण नाश्ता आता इथं आहे सगळा. प्रत्येक समोरला लंगर असतो इथं. नाश्ता आणि जेवण रात्री. जय ठाकूर कधी आलो तुम्ही? हा काल दिसलाच नाही यांच्यासोबत. लवकर आलो का तुम्ही? चल ना निघता हो ना आता. चला ओके. नाश्ता झाला आता. आम्ही साबुदाण्याची खिचडी आणि केसर दूध होता. नाश्ता करून आता आम्ही निघतोय खाली उतरायला. ट्रेक चालू करतोय आता इथून. आता वाजलेत 10:30च्या आसपास. आम्ही चालू केलेला. 5-10 मिनटं गेली तिथंच. ट्रेक चालू केला आता खाली उतरायला. 10:30 वाजता चालू केला आम्ही ट्रेक खाली उतरायचा.
आता जस्ट 10 मिनटं झालीत बस चालू करून. किती वाजता पोचतो बघतो खाली. त्याच वेळी आता आपल्याला तिकडे जायचं आहे बा. कुठं त्या साईडच्या याच्यावर तिकडे जायचं आहे तिकडच्या याच्यावर. आता मुंगी घाटात आहोत. मुंगी घाटावरून त्या डोंगरावर जायचं आहे. खालचा व्ह्यू भारी आहे. पावणे 12 झालेत. आता अर्धी ट्रेक झाली आमची. म्हणजे अजून एकच डोंगर खाली उतरलो. अजून बाकी आहे. थोडाच खाली आलो आहे. प्रज्वल मागं राहिलेला म्हणून थांबलो आहे. आला आहे तो पण. आता आम्ही आता कंटिन्यू करणार आहोत. इथून ट्रेक आता कंटिन्यू करू. आता मुंगी घाट जस्ट आता खाली उतरले मुंगी घाटावरून. इथं खाली काल थांबलेलो त्याच लोकेशनला. आता जरा वेट करतो बाकीचे येतील तिथपर्यंत मग निघूया सगळे आल्यानंतर. दादा कुठले आहेत तुम्ही? आम्ही पण उरणचे. तुम्ही नाव काय तुमचं? नाव काय तुमचं? महेंद्र घरत. सौरभ ठाकूर सासरे माझे. हा ते आता ये होती ते. आता वाजलेत 1:15. 1:15 वाजलेत. थोडासा डोका ओला करून घेतला. आता जरा थांबलोय. ब्रेक घेतला थोडा. काकडी खाऊन घेतो मस्तपैकी. कारण की 10:30 वाजल्यापासून काहीतरी ट्रेक चालू केला होता आम्ही उतरायचा ट्रेक 10:30 वाजता चालू केला. आता वाजले 1:15. थोडा खाऊन घेतो काकडी वगैरे आणि मग नंतर कंटिन्यू करू. आता पोचलो 1:30 वाजले. 1:30 वाजता आम्ही पोचलो गणेश मंदिर जवळ. जो स्टार्टिंगला आम्ही स्टॉप घेतलेला तिथे थांबलो. आता इथून थोडा पाऊस कमी झाला का निघू आम्ही. ट्रेक संपायला आले बहुतेक. थोडीशीच बाकी राहिली. बघूया कसं होतं. ट्रेक झाली कंप्लीट. पप्पा पण आहेत खाली. कसा वाटला? तुम्हाला तर सवय झालेली आहे. माझा पहिला टाईम होता पण एकदम भारी एक्सपिरियन्स होता. मस्त वाटला ट्रेक करून. आता वाजले 2 आणि आम्ही ट्रेक चालू केली होती 10:30 वाजता. आता वाजले 2. जवळजवळ 4:30 3-4 तास ट्रेक केले आम्ही. आता सगळेजण येतील तेव्हा आम्ही निघणार आहोत. ते बाकीचे पोरं फ्रेश व्हायला गेलेत नदीमध्ये. ते फ्रेश झाले का मग सगळे सोबतच निघू. व्हिडिओ आवडले असेल तर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.